बऱ्याचशा स्टुडंटचा प्रॉब्लेम आहे की मी अभ्यास तर खूप करतो, 4 तास करतोय, 5 तास करतोय, पण माझ्या लक्षातच राहत नाही. त्याच्यासाठी काही पर्याय आहे का, काही ऑप्शन आहे का? तर हा व्हिडिओ अशाच विद्यार्थ्यांसाठी आपण बनवलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला यातून आयडिया येईल की अभ्यास कसा करायचा आणि जास्त दिवसापर्यंत तो लक्षात कसा ठेवायचा. तर मग चला सुरुवात करूया. त्याचे काही पॉइंट्स आहेत अभ्यास करण्याच्या सोप्या पद्धती आणि लक्षात कसं ठेवलं पाहिजे. तर फर्स्ट पॉइंट आहे, यातला फर्स्ट पॉइंट आहे टॉपिक समजून घेणे. आपण जो काही लेसन आपल्याला शिकवला गेलेला आहे तो पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. टीचर आपले एक्सप्लेन करतात मग तो समजून घ्या. समजून घेतल्याशिवाय अभ्यास करायचा नाही. बरेचसे विद्यार्थी काय करतात, एखादी क्वेश्चन आहे त्याला परत 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 रिडिंग करतात, 5 टाइम 4 टाइम 6 टाइम असं रिडिंग करतात, पण त्याच्या डोक्यातच बसत नाही. जेव्हा ते लिहायला बसतात एखादी वर्ड जरी विसरला तर सगळा आन्सर विसरून जातो. त्यामुळे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून समजून घेऊन मगच अभ्यास करायला बसा. सेकंड पॉइंट काय, सेल्फ नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा. आता जेव्हा आपल्याला टीचर एक्सप्लेन केलेलं असतं त्या लेसनवरती सेल्फ नोट्स बनवा. सेल्फ नोट्स म्हणजे फक्त तिकडचं कुठल्या तरी डायजेस्ट मधलं कॉपी केलं, कुठून तरी कॉपी केलं, नोट्स लिहून काढणं, याला सेल्फ नोट्स म्हणायचं नाही. स्वतःच्या शब्दामध्ये त्याची मांडणी करा. जो काही आन्सर आहे स्वतःच्या शब्दामध्ये त्याची मांडणी करणं म्हणजे सेल्फ नोट्स. पहिल्यांदा सेल्फ नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक लेसन वाईज सेल्फ नोट्स बनवा. थर्ड आहे लिहून काढणे. हा सगळ्यात महत्वाचा आणि जबरदस्त ट्रिक आहे अभ्यासामध्ये. जे काही आपण सेल्फ नोट्स बनवलेले आहेत त्याला रीड करायचे, लिहून काढायचे, रीड करायचंय, रायटिंग करायचंय. अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमची मेमरी मजबूत होते आणि तुम्ही जे काही लर्न केलेले ते जास्त दिवसापर्यंत तुमच्या डोक्यात राहतं. म्हणजे रीडिंग करणे आणि लिहून काढणे, जेवढं आठवतं तेवढं लिहून काढायचं. समजा काही वर्ड्स आठवत असतील तर परत एकदा रीड करा, परत लिहा. असं जर तुम्ही केलात तर तुमच्या जास्त दिवसापर्यंत डोक्यात राहतं आणि मेमरी मजबूत होते. फोर्थ आहे चार्ट्स किंवा मॅप बनवणे किंवा त्याच्यातले जे कीवर्ड्स आहेत त्याला हायलाईट करणे हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण जे काही नोट्स बनवलेले आहेत त्याच्यामधला बनवता आले तर त्यावरती चार्ट्स बनवा, जेणेकरून आपल्याला स्टडी करायला इझी जाईल. मॅप बनवता आले तर मॅप बनवा आणि नाहीच तर त्यातले कीवर्ड्सला आपण हायलाईट किंवा अंडरलाईन करू शकतो, जेणेकरून तो एक वर्ड जरी आठवला तर अख्खा सेंटेन्स आपल्याला आठवू शकतो. म्हणून कीवर्ड्सला अंडरलाईन करणं, हायलाईट करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. फिफ्थ आहे मनन आणि चिंतन. मनन आणि चिंतन काय असतं, आपण जे काही रीड केलेले, लर्न केलेले, रायटिंग करून बघितलेले शांत एकांतात बसा किंवा झोपेच्या वेळेला आपण जेव्हा एकटे असतो त्या टाइमला शांत बसा, डोळे मिटून शांत बसा आणि जे काही आपण रीड केलेले, लर्न केलेले ते आठवण्याचा प्रयत्न करा, मेमराईज करा. म्हणजे शांत बसून जेव्हा तुम्ही आठवताना तेच तेच परत डोक्यात येतं. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा आपण आपला मेमरी पॉवर वाढवू शकतो आणि जास्त दिवसापर्यंत तुम्ही ते क्वेश्चनचं आन्सर लक्षात ठेवू शकता. हे जे 5 मेथड जे आहेत, आपले जे 5 पॉईंट्स जे आपण दिलेले आहेत, या पद्धतीने जर तुम्ही अभ्यासाचा पॅटर्न ठेवला तर तुम्ही लर्न केलेलं कधीच विसरणार नाही. परीक्षेमध्ये व्यवस्थित तुम्हाला ते आठवेल. जेव्हा रायटिंगला बसाल तुम्ही तेव्हा व्यवस्थित आठवेल आणि तुमचा रिझल्ट एकदम जबरदस्त येईल. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.